नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचे सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते। हा सुंदर निसर्ग पाहून तुम्हाला स्वित्झर्लंडची आठवण आली असेल, पण रसिका हो, आपला महाराष्ट्र सुद्धा स्वित्झर्लंड पेक्षा कमी नाही। हा सुंदर व्हिडिओ आहे नाणेघाट या निसर्गरम्य ठिकाणाचा। नाणेघाट हे प्रसिद्ध आहे ते म्हणजे धबधब्याचे पाणी खालून वर येण्याच्या सुंदर निसर्गाच्या चमत्कारावर। चला तर नाणेघाट बद्दल थोडी माहिती घेऊ, पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नाणेघाट हा 2500 वर्षापूर्वी खोदलेला एक प्राचीन व्यापारी मार्ग आहे। प्राचीन काळात कल्याण बंदर हे व्यापाराचे प्रमुख केंद्र होते आणि तिथून येणारा माल व्यापारी घोड्यांवर किंवा बैलांवर वाहून नेत असत। हा माल मुख्यत्वे प्रतिष्ठान सातवाहन राजवटीची राजधानी येथे व्यापारासाठी नेला जात असे। नाणेघाटातून जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जकात गोळा केला जात असे आणि या जकातीचं दगडी रांजण आजही नाणेघाटात पाहिला जाऊ शकतो। गेल्या 2500 वर्षांहून अधिक काळ व्यापारासाठी वापरला जाणारा नाणेघाट आजही ट्रेकर्सना आकर्षित करतो आणि त्यांना इतिहासाची आणि संस्कृतीची झलक देतो। नाणेघाट किल्ल्यातील पाहण्यासारखी काही ठिकाणे आहेत। नंबर 1, नाणेघाटाची संरक्षक फळी। नाणेघाटाची संरक्षक फळी ही 4 किल्ल्यांनी बनलेली आहे। शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन। 60 मीटर लांब आणि 2 ते 5 मीटर रुंद असलेली ही भव्य रचना डोंगरातून खोदण्यात आली आहे। या फळीच्या मुखावर एक दगडी रांजण आहे जे पूर्वी जकात गोळा करण्यासाठी वापरले जात असे। नंबर 2, नाणेघाटाची लेणी। नाणेघाट चढून गेल्यावर प्रथमच डोळ्यासमोर पडणारी म्हणजे कातळात कोरलेली सुंदर लेणी। ही लेणी महाराष्ट्रातील एकमेव अशी लेणी आहे जिथे भिंतींवर 20 ओळींचा प्राचीन लेख आहे। हा लेख ब्राह्मी लिपीत लिहिलेला आहे। नंबर 3, इतर वैशिष्ट्ये। गुहेवर 3 ते 4 पाण्याच्या टाक्या आहेत। नानाचा अंगठा नावाचा एक भव्य कातळ दिसतो। गणेशाची मूर्ती आहे। गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, हरिश्चंद्रगड, भैरवकट्टा आणि कोकणकडा सारख्या किल्ल्यांचे विहंगम दृश्य, घाटावरील विस्तीर्ण पठार असे बरेच काही बघण्यासारखे आहे। नाणेघाट हा मुंबईकरांसाठी एका दिवसात सहज पूर्ण करता येणारा आणि अविस्मरणीय अनुभव देणारा ट्रॅक आहे। इतिहास, कला आणि निसर्गाचा संगम असलेला हा किल्ला निश्चितच तुम्हाला भुरळ घालेल। आता जाणून घेऊया, जर तुम्हाला नाणेघाटला जायचं असेल तर कोणता सोपा मार्ग आहे। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हापर्यंत इझिली पोहोचतील। नाणेघाट किल्ल्यावर कसे जायचे? नाणेघाट किल्ला हा पुण्याच्या नैऋत्येला 39 किलोमीटर अंतरावर आहे। गडावर पोहोचण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत। पोहोचण्याच्या वाटा अशा आहेत। नाणेघाटाला जायचे झाल्यास मुंबई किंवा पुणे गाठावे। नंबर 1, कल्याण ते मुरबाड मार्गे। मुंबईकरांना नाणेघाटाला जायचे असल्यास माळशेज घाटा मार्गे जाणाऱ्या एसटी ने कल्याण मुरबाड मार्गे वैशाखरे गावी जावे। वैशाखरे हे जरी पायथ्याचे नाव असले तरी तेथे न उतरता वैशाखरे पासून पुढे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणेघाट या नामनिर्देशित फलकाच्या जवळ उतरावे। येथून 2 तासात आपल्याला नाणेघाटावर पोहोचता येते। या वाटेवर पावसाळ्यात 2 ओढ्यांचे दर्शन सुद्धा होते। नंबर 2, पुण्यावरून नाणेघाटाला जायचे झाल्यास पुणे जुन्नर एसटी पकडून जुन्नरला यावे। जुन्नर ते खाटघर एसटी करून खाटघरला जावे। इथपर्यंत पोहोचण्यास 1.5 तास लागतो। खाटघर वरून 5 किलोमीटर चालत नाणेघाट गाठता येतो। जेवणाची सोय। नाणेघाटात कोणत्याही प्रकारच्या जेवणाची सोय नसल्याने ही सोय आपणच स्वतःच करावी। पाण्याची सोय। गुहे शेजारील 3ऱ्या व 4थ्या टाक्यांतील पाणी पिण्यासाठी योग्य आहे। जाण्यासाठी लागणारा वेळ पायथ्यापासून 2 तास लागतो। तर रसिका हो, तुम्ही कधी जाताय नाणेघाट बघायला?
आम्हाला कमेंट करून सांगा आणि लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते। बाय बाय।